मुंडेंच्या एफडीएची मंत्रालयावर धाड, कॅन्टीनमध्ये आढळल्या माशा, अब्रूची लक्तरं वेशीवर. राज्याचा गाडा जिथून चालतो, जिथं बसून संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे आणि प्रशासनाचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात, त्याच मंत्रालय या सर्वोच्च इमारतीमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. आपल्या कडक, शिस्तप्रिय आणि तडजोड न करणाऱ्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज थेट मंत्रालयातील कॅन्टीनवर धाड टाकली आहे. या धाडी दरम्यान कॅन्टीनमधील अन्नामध्ये माशा, झुरळं आणि कमालीची अस्वच्छता आढळून आल्यानं संपूर्ण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा थेट इशारा देणाऱ्या मुंडेंनी राज्याच्या मुख्य प्रशासकीय मुख्यालयालाच दणका दिल्यामुळं मंत्रालयाची अब्रू आज अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहे. मंत्रालयात नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अन्नधान्य विक्रेत्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारलाय. मात्र सर्वसामान्य जनतेला स्वच्छ अन्नाचा अधिकार मिळवून देणाऱ्या या विभागाच्या प्रमुखाला मंत्रालयातीलच कॅन्टीन बाबत काही अत्यंत गंभीर तक्रारी मिळाल्या होत्या. हायकोर्टानंही यावरून टिप्पणी केली होती. मंत्रालयात दररोज हजारो नागरिक, कर्मचारी, अधिकारी आणि स्वतः मंत्री, लोकप्रतिनिधी जेवण आणि नाश्ता करतात. याच कॅन्टीन मधील अन्नाचा दर्जा खालावला असून तिथे आरोग्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याची माहिती मुंडे यांना मिळाली होती. ही कारवाई एवढ्या उघडपणे करूनही तिथं माशा आढळल्या, मग इतर वेळी तिथली अवस्था काय असेल याचा विचार तुम्हीच करा. तपासणी पथकानं कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात प्रवेश करताच तिथलं दृश्य पाहून स्वतः अधिकारीही अवाक झालेत. ज्या ठिकाणी हजारो लोकांसाठी अन्न शिजवलं जातं, जिथं स्वच्छतेचा अभाव होता, भिंतींवर काजळी धरलेली होती, फरशी तेलकट आणि चिखलमय होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांसाठी वाढून ठेवलेल्या भाजीच्या आणि आमटीच्या टोपामध्ये चक्क माशा तरंगताना आढळल्यात. अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारं पाणी स्वच्छ आहे की नाही याची कोणतीही तपासणी केलेली नव्हती. अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्येक भांड्याची, फ्रीजची आणि अन्न साठवणुकीच्या जागेची बारकाईनं पाहणी केली आहे. फ्रीजमध्ये अनेक दिवसांचं शिळं अन्न, उरलेल्या भाज्या एकत्र करून ठेवल्याचं दिसून आलंय. जे अन्नधान्य वापरलं जात होतं, कर्मचाऱ्यांनी डोक्यावर कॅप, हातामध्ये ग्लोव्स किंवा ॲप्रन घातलेलं नव्हतं. आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या नियमांचे हे उघड उल्लंघन एफडीएनं तीव्र संताप व्यक्त केलाय. मंत्रालय ही राज्याची अस्मिता आहे. याच इमारतीत आरोग्य मंत्रालय आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय कार्यरत आहे. संपूर्ण राज्याला स्वच्छतेचे धडे देणारे सरकार स्वतःच्याच नाकाखाली काय चाललंय याकडे डोळे झाक करत होते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय. मंत्र्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण करणाऱ्या या कॅन्टीन चालकाचे धाडस एवढे कसे वाढले की त्यांना थेट मंत्रालयातच अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण केलंय. या धाडीमुळे मंत्रालयाची प्रशासकीय अब्रू वेशीवर आली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली असून जिथं स्वतः सरकार बसते तिथे जर अन्नात माशा मिळत असतील तर राज्यातील इतर भागातील हॉटेलच्या आरोग्याची काय शाश्वती, असा सवाल जनतेमधून विचारला जातोय. कारवाई दरम्यान कॅन्टीन चालकाने आणि काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅन्टीन मधील दूषित अन्नाचे नमुने तात्काळ फॉरेन्सिक लॅब आणि अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत या अन्नाचा अहवाल येत नाही आणि कॅन्टीन पूर्णपणे निर्जंतुक आणि स्वच्छ केलं जात नाही, तोपर्यंत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कॅन्टीन चालकाला अवाच्या सव्वा दंडाची नोटीस बजावण्यात आली असून त्याचा परवाना रद्द का करू नये अशी कारण दाखवा नोटीस जाहीर करण्यात आली आहे. या धाडीची बातमी मंत्रालयात वाऱ्यासारखी पसरली. दुपारी जेवणासाठी आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी हातातील ताट बाजूला सरलं. मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की आम्हाला अनेकदा अन्नाचा दर्जा चांगला नसल्याची शंका यायची, पण मंत्रालयातील कॅन्टीन असल्यामुळे तिथं काही चुकीचं होत असेल असं वाटलं नव्हतं. आज जे समोर आलंय ते अतिशय भयानक आहे. आम्ही रोज आजारपणाला निमंत्रण देत होतो. मंत्रालयात येणाऱ्या शेकडो अभ्यागतांनीही या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर केवळ आर्थिक दंड न करता फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जाते. तुकाराम मुंढे यांच्या या धाडीनं केवळ एका कॅन्टीनवर कारवाई केलेली नाहीये, तर संपूर्ण शासकीय यंत्रणेला एक कडक संदेश दिलाय. कायदा हा सर्वांसाठी समान असतो, मग ते मंत्रालयाचं कॅन्टीन असो वा रस्त्यावरील टपरी.
शासकीय इमारतींमध्ये चालणाऱ्या उपाहारगृहांना विशेष सूट मिळते, हा समज मुंडेंनी आज खोडून काढलाय. या कारवाईमुळे राज्यातील इतर सर्व सरकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकांच्या कॅन्टीन चालकांचे धाबे दणाणलेत. या खळबळजनक कारवाईनंतर आता मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासनानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून गृह विभाग आणि आरोग्य विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तुकाराम मुंडे यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सोशल मीडियावर आणि सर्वसामान्य जनतेकडून प्रचंड कौतुक होत आहे. या धाडीनंतर आता मंत्रालयातील स्वच्छतेचे निकष बदलणार का आणि अन्न व औषध प्रशासन आगामी काळात अशाच प्रकारे इतर व्हीआयपी ठिकाणांवर वचक ठेवणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुकाराम मुंडेंच्या या एकाच धाडीनं संपूर्ण मंत्रालयाला हादरून सोडलंय आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.